राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी महाराष्ट्रामध्ये नेमका फॅक्टर कोणाचा चालणार आहे? जरांगे फॅक्टर चालणार का इकडे आपण पाहतोय की संघ फॅक्टर चालणार? नेमका या दोन फॅक्टर मध्ये नेमकी कोणाची सरशी होणार आहे? एकीकडे भाजप अर्थात महायुतीच्या समर्थनामध्ये संघ आहे, तर दुसरीकडे आपल्या लक्षात येतंय की जरांगे फॅक्टर सध्या आरक्षणावरून नाराज आहे. नेमक्या या दोन फॅक्टरपैकी कोणता फॅक्टर चालणार? पुन्हा हरियाणाची स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार का, किंवा हरियाणा सारखं यश महाराष्ट्रामध्ये संघ फॅक्टर देणार आहे का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि जाहीर झाल्यानंतर सध्या बातम्या येत आहेत की नेमकं काय होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल का महायुती पुन्हा सत्तेमध्ये बसणार आहे, हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे. परंतु आपण पाहिलं असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणाच्या निवडणुका जेव्हा आपण पाहतो तेव्हा हरियाणामध्ये संघ फॅक्टर चालला असं अनेक तज्ञांचं मत आहे. आणि मग संघ फॅक्टर चालल्यामुळेच त्या राज्यामध्ये महायुतीला अर्थात भाजपला सत्ता मिळालेली आहे आणि भाजपला सत्ता मिळाल्यामुळे संघ फॅक्टर पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महायुतीला साथ देणार आहे का, किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीला सत्तेमध्ये पुन्हा बसवणार आहे का, हे पाहण्यासारखं असणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की जरांगे फॅक्टर चालल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नव्हे तर सुपडा साफ महायुतीचा झालेला होता आणि महाविकास आघाडीच्या जवळपास 31 ते 33 जागा निवडून आल्या होत्या. आणि मग यामध्ये आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर 400 पारचा नारा हा भाजपने दिलेला होता, महायुतीने दिलेला होता. आणि 400 पार झाल्यानंतर आपण पाहतोय की 400 पार झालं तर संविधान बदलतील असा देखील नारा इकडे नरेटिव्ह तयार करून समाजामध्ये संभ्रम निर्माण केलेला होता. आणि मग अशा पार्श्वभूमीवर कुठेतरी आपण पाहतोय की 400 पार हे स्वतःच्या बळावर घेऊन जाण्याचा प्रकार होता आणि तो नरेंद्र मोदी यांना महागात पडला. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आपण पाहतोय भाजपला यशाच्या जवळ जाता नाही आलं. नव्हे तर त्यांना ज्या पद्धतीने 400 पारचा त्यांनी नारा दिलेला होता तो 400 पार झाला नाही किंवा त्यांना 400 पार करता आलं नाही, हे आपल्या लक्षात येतं. परंतु महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करायला जातो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला अपयश आल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि मग हे अपयश का आलं, याच्या पाठीमागे नेमकं कोणता फॅक्टर आहे? तर स्वाभाविक आहे की जरांगे फॅक्टर आहे असं सर्वत्र दिसून आलेलं आहे. परंतु आता मात्र विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालणार का संघ फॅक्टर चालणार, हा मोठा कळीचा मुद्दा असणार आहे. कारण हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हे खऱ्या अर्थानं संघ फॅक्टर चाललेला आहे. आणि नेमका संघ फॅक्टर काय आहे आणि जरांगे फॅक्टर काय आहे? तर जरांगे फॅक्टर आपण पाहतो महाराष्ट्रातला जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर अर्थात मराठा, मुस्लिम, दलित या समुदायाला एकत्र घेऊन जरांगे फॅक्टर खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये उतरण्याची शक्यता आहे किंवा राजकीय यश आपल्या पदरात पडून घेण्याची शक्यता आहे. आणि हाच फॅक्टर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात पडला आणि महाविकास आघाडीला यश आलं. दुसरीकडे आपण पाहतोय संघ आणि हिंदू. खरं तर संघ परिवाराचा फॅक्टर काय आहे? संघ हा ग्राउंड लेवलला काम करणारा संघ आहे. संघामध्ये हिंदुत्ववादी, त्यासोबतच हिंदू असतील, ओबीसी असतील, दलित असतील, मराठा असतील, सर्व समावेशक राष्ट्रवादी अर्थात आक्रमक राष्ट्रवाद सोबत घेऊन संघ परिवार चालत असतो. आणि मग हा आक्रमक राष्ट्रवाद घेऊन चालणारा संघ देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये संघाने देखील ठरवलं होतं की काय त्यांनी स्वबळावर अर्थात नरेंद्र मोदी यांच्या नावावरती 400 पार करून दाखवावं. आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय संघ तेवढा सक्रिय दिसला नाही. आणि मग सक्रिय नसल्या कारणानेच की काय महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर चालला आणि कुठेतरी लोकसभेला अपयशाला महाराष्ट्रात तरी भाजपला जावं लागलं. आणि मग पुढे जेव्हा आपण हे दोन फॅक्टर आहेत, जरांगे फॅक्टर आणि संघ फॅक्टर, या संघ फॅक्टरमध्ये जर विचार करायला गेलं तर आजच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमका संघ फॅक्टर काय यशस्वी होऊ शकतो? तर राष्ट्रवाद ही भूमिका जी आहे ही संघाची आहे. संघ जात या भूमिकेवर उभा नाही, तर संघ हा हिंदुत्ववादी, राष्ट्र आणि राष्ट्रवाद, राष्ट्रसेवा या संदर्भानं उभा आहे. आणि याच भूमिकेमुळे संघाकडे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी असतील, दलितांमधला काही भाग असेल, तर इकडे आपण पाहतोय मराठा आणि सर्वसमावेशक या संघ फॅक्टरमध्ये समाविष्ट केले जातात. आणि म्हणून संघाच्या या राष्ट्रवादी भूमिकेला, हिंदुत्ववादी भूमिकेला ऍक्सेप्ट करणारे, स्वीकारणारा वर्ग हा सर्व समुदायातून काही प्रमाणात थोडा बहुत का होईना परंतु तो वर्ग जो आहे तो बहुसंख्याक वर्ग हा संघ फॅक्टरशी जोडलेला आहे. नव्हे तर हिंदुत्ववादी राजकारणाशी, हिंदू राष्ट्रवादाशी जोडलेला आहे. आणि मग हा राष्ट्रवाद घेऊन संघ पुढे जातो आणि या संघाच्या राष्ट्रवादाला इथला ओबीसी, मराठा असेल, दलित असेल,
हे देखील त्या संघाच्या या राष्ट्रवादाला अर्थात हिंदू राष्ट्रवादाला मान्यता देणारा हा समुदाय आहे। आणि म्हणून हा फॅक्टर जो आहे हा फॅक्टर खरं तर चालणार आहे का, तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय संघाचा राष्ट्रवाद चालू शकतो। हरियाणामध्ये चालला, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या, परंतु महाराष्ट्रात अपयश आलं होतं, नव्हे तर संघ सहभागी झालेला दिसून आला नाही। आणि मग आता या विधानसभेमध्ये संघानेच खरं तर देवेंद्र फडणवीस यांना खरं तर अभय दिल्याचं दिसून येतंय। आणि याचाच परिणाम म्हणून की काय, संघ आता महाराष्ट्रामध्ये सक्रिय होतोय आणि संघ सक्रिय झाला तर महाराष्ट्रामध्ये संघाचा फॅक्टर चालण्याची दाट शक्यता आहे। खरं तर आपण थोडा इतिहासामध्ये जाऊयात। संघ आणि जरांगे हा फॅक्टर, दोघांचे फॅक्टर पाहिले तर आपल्या लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या त्या आधीच्या कालखंडात जर आपण गेलो तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरवाद आपल्या लक्षात येईल। महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचे जे काही स्टेटमेंट आहेत ते जाणीवपूर्वक हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणारे आहेत का ही शंका येते। आणि मग अशा प्रसंगी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरवाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केला जातोय। हा वाद जुनाच आहे, हा वाद नवा नाही, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या या आधी ही पार्श्वभूमी तयार होत असते। परंतु इतिहासामध्ये आपण जेव्हा पाहतो जेधे आणि जवळकर, गाडगीळ ही जी काही मंडळी काँग्रेसमध्ये होती आणि ब्राह्मणेतरांचं नेतृत्व करण्याचं काम केशवराव जेधे आणि जवळकर यांनी केलेलं होतं। आणि पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मात्र गाडगीळ असतील, जेधे असतील, जवळकर असतील या जोडगोळीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील काम केलं। पुढे काँग्रेस देखील गावागावात पोहोचवण्याचं काम या ब्राह्मणेतर चळवळीचं काम करणाऱ्या जेधे जवळकरांनी केलं। हा वाद जुनाच आहे आणि मग तेव्हापासून सुरू असलेला वाद आपण पाहतोय, परंतु या वादामध्ये दलित आणि मुस्लिम मात्र कुठे दिसत नाहीत। जेव्हा महाड सत्याग्रह झाला तेव्हा महाड सत्याग्रहाला पाठिंबा जेधे जवळकरांनी दिला होता, या ब्राह्मणेतर नेतृत्वाने दिला होता, तसाच तो पाठिंबा ब्राह्मण नेतृत्वाने देखील दिलेला होता। आणि म्हणून अशा प्रसंगी जेव्हा जेधे आणि जवळकरांनी अर्थात विशेषतः जेधेंनी, केशवराव जेधे यांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना निरोप पाठवला की या आंदोलनामध्ये ब्राह्मण समुदायाला घेऊ नये, ब्राह्मण नेत्यांना घेऊ नये, इथं फक्त ब्राह्मणेतर लोक असावेत असा आग्रह धरला होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या मागणीला विरोध केला होता। आणि विरोध करून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ब्राह्मणांच्या नाही तर ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये आहोत। आणि म्हणून या लढ्यामध्ये जर ब्राह्मण नेते सहभागी होणार असतील तर ते सहभागी होतील। आणि जेधे जवळकरांच्या या मागणीला विरोध केला आणि तेही सहभागी झाले, परंतु ही मागणी मात्र त्यांनी मान्य केली नाही। हा वाद तसाच आहे। आणि आज आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा इकडे एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, या तीन नेत्यांचा एक गट, आणि दुसरीकडे आपण पाहतोय महाविकास आघाडीमधले उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इकडे आपण पाहतोय नाना पटोले असतील, या नेत्यांचा एक गट आपल्या लक्षात, अर्थात महाविकास आघाडी आपल्या लक्षात येते। परंतु आजही आपण पाहतोय जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा दुसऱ्या कोणत्या नेत्याला टार्गेट न करता एकाच नेत्याला, अर्थात त्यांच्या बैठकीवरून देखील अनेक वेळा दिसून आलेले आहे जरांगे फॅक्टरच्या की देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केल्या जातंय। पुन्हा एकदा कुठेतरी इतिहासातला जो वाद आहे ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा नजरेसमोर येताना दिसतो। आणि दुसरीकडे आपण पाहतो, परंतु या वादाला मात्र अलीकडची पिढी जी आहे ही पिढी खतपाणी घालत नसल्याचंही दिसून येते। आपण पाहतोय की भाजपला मागच्या निवडणुकीमध्ये 105 जागा मिळवता आल्या, त्यांना 105 निवडणुकीमध्ये खरं तर आमदार निवडून आणता आले, परंतु या आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री न होता सत्तेच्या बाहेर बसावं लागलं। ही खंत खरं तर भाजपकडे होती आणि म्हणून भाजपने पुढे 2.5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन खरं तर सरकार स्थापन केलं। आणि हे सरकार स्थापन करताना मात्र पुन्हा भाजपचं कुठेतरी खच्चीकरण झालं आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं लागलं, समाधान मानावं लागलं। ही खरं तर खंत भाजपमध्ये आजही आपल्याला दिसून येते। आणि मग जी काही भाजपने लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने संघाला डावलून निवडणुका घेण्याचं ठरवलं होतं, निर्णय प्रक्रियेत संघाला घेतलेलं नव्हतं, त्याचा फटका लोकसभेमध्ये बसला, तो विधानसभेमध्ये बसू नये। आणि म्हणून आज आपण पाहतोय संघ सक्रिय होताना दिसतोय, नव्हे तर भाजपला देखील संघाची गरज भासतीये आणि म्हणून ते देखील संघाला निर्णय प्रक्रियेत सामावून घेत असल्याचं दिसून येते। आणि मग अशा प्रसंगी आपण जेव्हा पाहतो जो काही ब्राह्मण म्हणून टार्गेट होत आहेत का देवेंद्र फडणवीस, तर स्वाभाविक आहे कुठल्याही विचारवंताचं, अभ्यासकाचं मत या सगळ्या घटना घडामोडीवरून स्पष्ट होते की ते टार्गेट होताना दिसत आहेत। परंतु हे सर्व बघत असताना इतिहासातला मी तुम्हाला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद सांगितला आणि आज आपण पाहतोय वर्तमान महाराष्ट्रामध्ये देखील तो वाद दिसून येतोय, परंतु आजच्या पिढीला मात्र तो वाद मान्य नाही। आणि म्हणून आपण पाहतोय केवढा जरी वाद उभा राहिला
तरी मागच्या निवडणुकीमध्ये 105 जागा भाजपच्या निवडून आल्यानंतर त्यांना यश देण्यात आलं होतं आणि फडणवीस साहेबांचे हात बळकट केले होते. या निवडणुकीमध्ये मात्र असं होणार नाही असं अनेकांचं मत आहे. परंतु आज आपण पाहतोय संघ फॅक्टर की जरांगे फॅक्टर तर स्वाभाविक आहे. महाराष्ट्रात संघाचं काम जे आहे हे ग्राउंड लेवलला आहे आणि संघाला मानणारा प्रत्येक जात समुदायातला, प्रत्येक समुदायातला, धर्मातला व्यक्ती हा संघाच्या आयडिओलॉजीला मानणारा आहे, हे नाकारता येत नाही. आणि म्हणून आज आपण पाहतोय संघाचा फॅक्टर कदाचित भाजपला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी सक्रिय झालेला आहे आणि तो यश मिळवून देण्याच्या तयारीत आहे. ते यशही मिळू शकतं. परंतु आपण पाहतोय दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समुदायामध्ये वाद आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टर अर्थात मराठा, मुस्लिम आणि दलित यांना घेऊन जाण्याची जी भूमिका वारंवार जरांगे पाटील मांडत आहे, त्यामुळे जरांगे फॅक्टर देखील तेवढाच प्रभावी असणार आहे. परंतु या दोन फॅक्टरमध्ये वंचित बहुजन आघाडी हा दलितांचा अर्थातच वंचितांचा घटक असलेला पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा देखील एक फॅक्टरच म्हणावा लागेल. परंतु या फॅक्टरचा परिणाम या निवडणुकीमध्ये किती होतो हे पाहण्यासारखं असणार आहे. परंतु जरांगे आणि संघ फॅक्टर मात्र या निवडणुकीमध्ये सक्रिय असणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय जी काही पाळीमुळे आहेत आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या सीमेवरती, खरं तर संघाची जन्मभूमी आपल्याला लक्षात येते की ती महाराष्ट्र आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि आंध्रा बाउंड्रीवरची ही जन्मभूमी अर्थातच संघाची महाराष्ट्र जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत संघ पराभव सहजासहजी भाजपचा होऊ देणार नाही. आणि आता आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुका ह्या हरल्यामुळे किंवा कमी यश आल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये संघाची गरज ही भाजपलाही भासत आहे, मातृसंघटनेची गरज भासत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय भाजप कुठेतरी संघाला पुन्हा एकदा ग्राउंड लेवलला उतरवण्याच्या तयारीत आहे, कारण ग्राउंड लेवलला काम हे संघाचं आहे. आणि अशा प्रसंगी मग संघ आणि जरांगे हे दोन फॅक्टर नजरेसमोर येतात. या दोन फॅक्टरमध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर सर्वसमावेशक फॅक्टर असलेल्या अर्थातच हिंदू, ओबीसी असेल, दलित असेल, मराठा असेल, अशा या सर्व जात समुदायाचे लोक हे खऱ्या अर्थानं हिंदू या संकल्पनेवरती, हिंदू या शब्दावरती, हिंदू राष्ट्रवादावरती आणि राष्ट्रवादी भूमिकेवरती खरं तर ठाम आहेत आणि हा समुदाय संघामध्ये मोठ्या संख्येनं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की जरांगे फॅक्टर हा आरक्षणाच्या भूमीतून निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मेजॉरिटीने आपण पाहतोय मुस्लिम आणि मराठा हे समुदाय मोठ्या संख्येनं दिसून येतात. येत्या निवडणुकीमध्ये खरं तर या सगळ्या फॅक्टरला नाकारून, दोन्ही फॅक्टरला नाकारून नव्यानं काही उभं करता येतंय का असं वंचित बहुजन आघाडी पाहत आहे. परंतु आज आपण पाहतोय या कुठल्याही ब्राह्मणेतर वादामध्ये आजची पिढी पडत नाही. लोकशाही मानणारा, राष्ट्रवाद मानणारा, देशाला मानणाऱ्या व्यवस्थेकडेच खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्त म्हणून संघाकडे लोक पाहतात आणि त्यालाच आकृष्ट होणारा युवा वर्ग आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसवण्यासाठी संघ फॅक्टर भाजपला सहकार्य करेल आणि संघ फॅक्टर का जरांगे फॅक्टर येत्या निवडणुकीमध्ये करणार आहे. परंतु आज तरी दिसून येते की पुन्हा एकदा संघ सक्रिय होताना दिसतोय आणि तो कुठेतरी भाजपला अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला अभय देताना दिसतोय आणि म्हणूनच या ठिकाणी जरांगे फॅक्टर का संघ फॅक्टर येत्या निवडणुकीमध्ये करणार आहे. धन्यवाद.